सपोज मी हा एक बॉक्स घेतला, ह्याला इथं हे केलेलं आहे. सपोज दुसरा एक बॉक्स घेतला, त्याला हाईट दिली. स्पियर, जिओस्पियर, कोन घेतला. ओके, हे एक 2-3 ऑब्जेक्ट घेतले मी इथे. आता मला ह्या बॉक्समधून आता अजून एक दुसरा बॉक्स घ्यायचा छोटासा, त्याला मी ॲटोग्रिड म्हणतोय. ॲटोग्रिड घेतला आणि ह्याच्यावर मी ॲटोग्रिड केल्यानंतर काय होईल, ह्या ऑब्जेक्टवर पिक होईल ते आणि तिथेच तो क्रिएट करेल आपला बॉक्स. मी ते क्रिएट केला. परत मग ह्या बॉक्सवर पण क्रिएट करायचं आपल्याला एक 2-3 बॉक्स, छोटे छोटे बॉक्स, कोण काही पण म्हणा, जे काही पाहिजे असेल. स्पेअर, सपोज स्पेअर घेतला मी इथे स्पेअर टाकला. इथे एक स्पेअर बॉक्स, त्यानंतर सिलेंडर, काही पण आपलं जे मनाला वाटेल ते आपण टाकू शकतो इथे. और पिरॅमिड, असं ह्याच्यावर एकावर एक आपण स्टेट चिपकू शकतो आपण ते एक ऑब्जेक्ट. सपोज एवढे ऑब्जेक्ट मी त्याच्यावर प्लेस केलेले आहेत. आता मला काय करायचं आहे, त्या ऑब्जेक्टला रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे ह्या बॉक्समधून हे काढायचे. तर मी काय करतो, हे थोडंसं मूव्हची कमांड घेतो. हे मूव्ह, आपला काल हे मूव्हचं ऑब्जेक्ट जे हे झाला होता, मिस झाला होता, ते कशामुळे झालं होतं, आपण इथं गेलं होतं, हे अफेक्ट ओनली पिवट केलं होतं किंवा अफेक्ट ओनली ऑब्जेक्ट ओनली केलं होतं. असं जर केलं तर हे गिझमो येणार. आपण जर इथे करतोय तर फक्त तोच मूव्ह होणार, असं मूव्ह नाही होणार, हे गिझमो नाही मूव्ह होणार. हे अशा पद्धतीने ते काल होत होतं. सिंपल होतं हे. अफेक्ट ओनली पिवट ते सेमच तसं आहे, हे असं होत होतं. म्हणून हा मूव्हचा थोडासा प्रॉब्लेम होत होता काल. आणि सेटिंगमध्ये पण जर आपल्याला हा गिझमो जर दिसत नसेल तर इथे कस्टमाइजमध्ये जाऊ शकतो आपण, इथं प्रेफरन्समध्ये, आणि इथे गिझमो क्लिक केलं, इथे ऑन आहे. इथे जर ऑफ केला तर तो गिझमो शो नाही होणार. आपल्याला गिझमो शो नाही होणार. काही क्लिक केलं, काही जरी क्लिक केलं तरी तो शो नाही होणार. इथे ऑन आहे नाही. तर आपण काय करायचं, कस्टमाइजमध्ये, प्रेफरन्समध्ये, इथं गिझमो ऑन, ओके, तेव्हा इथे ऑन दिसेल आपल्याला. ठीक आहे. शिफ्ट प्रेस करून ह्याच्यावर मी थोडंसं कॉपी करून घेतो ह्याला. ओके, किंवा हा एक बॉक्स शिफ्ट करून ह्याला पण मी कॉपी करून घेतोय वरी. आपला जिथे कॉपी करायचं आहे किंवा ज्या ऑब्जेक्टवर काही दुसरा ऑब्जेक्ट आणायचा आहे तर आपण कॉपी करू शकतो त्याला. आता सपोज हे एवढे टाकलेले आहेत मी. आता मला ह्या बॉक्समधून हे छोटे छोटे ऑब्जेक्ट कट करायचे आहेत, म्हणजे बाहेर करायचे, म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ह्या मेन बॉक्सपासून हे मला सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत, म्हणजे बाहेर काढायचे. तर ते कसं करू शकतो आपण, त्याला ऑप्शन काय किंवा कोणती पद्धत आहे अशी की आपण त्याला त्या पद्धतीमध्ये कट करू शकतो. तर त्यासाठी काय, ह्याला क्लिक केलं ह्या ऑब्जेक्टला, परत इथं प्लसच्या आयकॉनला क्लिक केला. आपण स्टँडर्ड पिरियोमीटरमध्ये हे सगळे ऑब्जेक्ट बघितलेले आहेत. एक्सटेंडेड पिरियोमीटरमध्ये हे हेड्रा, चॅम्फर बॉक्स, चॅम्फर क्ले, ऑइल टँक, कॅप्सूल, हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर कंपाऊंड ऑब्जेक्ट, ह्या कंपाऊंड ऑब्जेक्टमध्ये गेलं, त्यानंतर इथे मोरप आहे, स्कॅटर्ड आहे, कन्फर्म आहे, कनेक्ट आहे, ब्लोमेश आहे, बुलियन आहे, शेप मर्ज आहे, प्रो बुलियन आहे, प्रो कटर आहे, मेश आहे. आता इथे प्रो बुलियन हे एक ऑप्शन आहे आपल्याला. हे जर ऑप्शन घेतो आपण प्रो बुलियन, पहिल्यांदा काय, या बॉक्सला सिलेक्ट, त्याच्यानंतर कंपाऊंड ऑब्जेक्ट,
त्यानंतर प्रोबुलियनला क्लिक केलं. आता बघू शकता इथे मी प्रोबुलियनला क्लिक केलं. त्यानंतर इथे स्टार्ट पिकिंग म्हणजे काय करणार तो स्टार्ट पिकिंग. आपण पहिल्यांदा बॉक्सला सिलेक्शन केलं, त्यानंतर कंपाऊंड ऑब्जेक्टमध्ये गेलं, मग प्रोबुलियनला सिलेक्शन केलेलं आहे. ओके, ह्या बॉक्सवर प्रोबुलियन अप्लाय झालेला आहे. तर आपल्याला ह्या बॉक्सला किंवा ह्या सर्कलला ह्या मेन बॉक्समधून रिमूव्ह करायचं आहे, बाहेर काढायचं आहे. तर काय करू शकतो, इथं स्टार्ट पिकिंग आणि इथे बघू शकता रेफरन्स आहे, कॉपी आहे, मूव्ह आहे, इन्स्टंट आहे. आपण जर इथे मूव्ह म्हणलं तर तो त्याच्यातून बाहेर जाणार, निघून जाणार. कॉपी म्हणलं तर तो तिथेच हे करणार आणि इन्स्टन्स म्हणलं तर आपण चेंजेस वगैरे करू तर त्या बॉक्समध्ये पण चेंजेस होणार. तुम्ही बघू शकता आता मूव्हचा ऑप्शन मी इथे क्लिक केलेला आहे. स्टार्ट पिकिंग म्हणायचं. त्यानंतर ह्याला पिक केलं की त्यामधून तो स्केप होणार, म्हणजे तो निघून जाणार तो बॉक्स. आपण ह्याला करतोय तर नाही होणार, ह्याला नाही होणार ते, म्हणजे त्या बॉक्सची कमांडच नाही आहे. त्या बॉक्सवर कमांड टाकल्यानंतरच तो इफेक्ट देणार त्यावेळेस आपल्याला. आपण सध्या कोणत्या ह्या बॉक्सवर इफेक्ट टाकलेला आहे, तर इथे हे करू शकतो आपण. सपोज आता मी इथे कंट्रोल झेड करतोय. आता मूव्हचं झालं, आपण कॉपी म्हणूयात. कॉपी म्हणलं स्टार्ट पिकिंग म्हणून परत आपल्याला त्या बॉक्सला हे करायचं, पिक करायचं. आता काय इथं मूव्हच्या ठिकाणी तो कॉपी घेतलं, स्टार्ट पिकिंग ऑप्शनला मी सिलेक्शनमध्ये ठेवलं, हे ग्रीन लाईट दिसते ते सिलेक्शनमध्ये, आणि मी इथे क्लिक केलं तर त्याची कॉपी झालं ते बुलियन पण कॉपी झालेलं आहे. मी आता स्केप करतोय आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो मी मूव्ह करतोय, म्हणजे कॉपी होणार, फक्त बुलियन होणार पण तो ऑब्जेक्ट जशाच तसं राहणार त्या ठिकाणी. मूव्ह नाही, रिमूव्ह नाही होणार तिथून, म्हणजे तो ऑब्जेक्ट पण राहील आपल्याला आणि हा इथे कट झालेला ऑब्जेक्ट पण असणार आपल्याला. जे काही कट करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही तिथून कट करू शकता त्या ऑब्जेक्टमधून. सपोज तुमचं काहीतरी डायग्राम आहे किंवा डोअर्स आहे, विंडो आहे, इकडं एक वॉल टाकली तर त्यामधून सपोज तुम्हाला आता हे वॉलचं ऑप्शन आहे, तुम्हाला इकडे आपण गेलं, आपल्याला प्रोबुलियन करायचं आहे तर इथे वॉलचं ऑप्शन घेतो मी. कंपाऊंड ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय आपल्याला इकडं AC एक्सटेंडमध्ये आपल्याला वॉल्स वगैरे भेटतात. इथे क्लिक केलं, वॉल घेतली आणि मला इथे प्लेस करतोय मी वॉल. आता हे इतकी वॉल प्लेस केली मी, इथं प्लेस केलं एवढं वॉल. आता मला सपोज ह्याला क्लिक केलं, मला ह्यावर हे टाकायचं आहे, एक मिनिट. त्यावर मला आता ऑटोग्रिड इथे AC एक्सटेंजच्या ठिकाणी स्टँडर्ड व्ह्यूमध्ये जाणार. इथे मला बॉक्स घ्यायचा, सपोज हा बॉक्स घेतला, ऑटोग्रिड ऑन आहे आणि इथे मला विंडो, इथे इतकी विंडो टाकायची आहे आणि त्या एवढी हे दिलं मी, बाहेर काढलं स्केप. आणि आता ह्याला थोडंसं मधामध्ये सेंटरमध्ये घेऊन जायचं, म्हणजे मला ओपन स्पेस पाहिजे दोन्हीकडून बी, दोन्ही साईडने पण ओपन पाहिजे, त्यामुळे मी मधोमध ठेवतोय त्याला. सपोज आता मला ह्याच्यावर प्रोबुलियन टाकायचं आणि ह्या ओपनिंग द्यायचं आहे मला, तर काय करू शकतो त्याला, इथे स्टँडर्डच्या ठिकाणी आपण काय कंपाऊंड ऑब्जेक्टमध्ये जायचं, त्यानंतर प्रोबुलियन, मग आपल्याला मूव्ह करायचं आहे, मूव्ह किंवा कॉपी. मूव्ह म्हणतोय, इथं मूव्ह घेतलं, स्टार्ट पिकिंग आणि ह्या ऑब्जेक्टला पिक केलं तर तो असं ओपनिंग दाखवणार विंडोची. बघू शकता इथे असं ओपनिंग वगैरे आपल्याला क्रिएट करणार विंडोची. ठीक आहे, मग त्यानंतर ह्या कमांडमधून बाहेर यायचं आपल्याला, ह्या सगळ्या कमांडमधून बाहेर यायचं, असं क्लिक करायचं तेव्हा बाहेर येऊ शकतो आपण. तर आता आपलं काय राहिलेलं आहे, कंट्रोल झेड करतो मी. ठीक आहे, आता हे कॉपी केलेलं होतं मी, परत एक वेळेस कंट्रोल झेड. ठीक आहे, ह्याला कॉपी केलेलं आहे, ठीक आहे. आता ह्या बॉक्सवर आपण प्रोबुलियन टाकूयात. इथे गेलं, कंपाऊंड ऑब्जेक्ट, इथे प्रोबुलियन, त्यावर आता इथे मूव्ह झालं आपलं, कॉपी पण झालेलं आहे. इन्स्टन्स, आता इन्स्टन्स घेतलं, स्टार्ट
स्पीकिंग म्हणलं, ह्याला क्लिक केलं, ह्याला क्लिक केलं. आता बघू शकता इन्स्टन्स म्हणजे काय, आपण तिथे झालेलं असणार आणि ते बघू शकता हे इतकं आणि हे इथे आपण हे केलेलं आहे. सपोज आता ह्या बॉक्समध्ये जर आपण मॉडिफाय करू तर त्या ह्याच्यामध्ये पण इथे ह्याच्यामध्ये ह्याचा कलर चेंज करूयात आपण. ओके, तर इथे चेंज होणार ह्याच्यामध्ये. इथे जर चेंज केला आपण हाईटमध्ये वगैरे इन्स्टन्स, हां इथे बघू शकता बघा कमी झालेलं आहे. आपल्याला विड्थ वगैरे कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे, जितकी विड्थ पाहिजे किंवा हाईट पाहिजे ते आपण कमी जास्त करू शकतो. परत ह्याचं पण सिलेंडरचं इथे बघू शकता, सिलेंडरचं आपल्याला रेडियस वगैरे कमी जास्त करायचे तर कमी जास्त ठेवू शकतो आपण. मग थोडक्यात प्रो बुलियनचा फायदा म्हणजे काय, आपण कट करू शकतो, त्या ऑब्जेक्टमधून एक ऑब्जेक्ट रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर हे प्रो बुलियन घेतला, इथे आपल्याला इन्स्टन्स झालं रेफरन्स, तर रेफरन्सने क्लिक करायचं स्टार्ट मेकिंग आणि मग हा ऑब्जेक्ट झालेला आहे. आता मी ह्या ऑब्जेक्टला पिक करतोय, ह्याला बाहेर घेतोय, ह्यालाही बाहेर घेतोय. आता ह्याच्यामध्ये जर चेंजेस करतोय आपण, फक्त त्याचा रेफरन्स बघू शकता, इथे रेफरन्स नाही असणार, ते त्याच्यात पण चेंजेस करणार तो. इथे बघू शकता तुम्ही रेफरन्सनी तो हे होणार, जसं आपण त्याला चेंज करू तर त्या ह्याच्यामध्ये चेंजेस होणार कट केलेल्या सेक्शनमध्ये. इथे आपण खूप कमी केलेला आहे त्यामुळं कमी दिसतोय हा पोर्शन. हाईट देऊयात जास्त, इथे बघू शकता हाईट आपण जास्त देतोय तर तो मधामध्ये चाललाय. जरी आपलं सिलेक्शनमध्ये चुकलेला असेल तरी तो हे करणार, तो इथे बघू शकता असं. एवढे हाईट दिली आपण, खूप सारी हाईट दिली, तो ऑब्जेक्ट पूर्ण चेंज झालेला आहे. ठीक आहे, मी याला जर डिलीट केलं तर त्याच्यावर काही इफेक्ट नाही होणार आहे. डिलीट जरी केलं तरी काही परिणाम होणार नाही, ते जसं आहे तसं असणार आहे प्रत्येक ऑब्जेक्ट. तर थोडक्यात आपण एका बॉक्सवर तो आपण टाकू शकतो किंवा त्यामधून तो रिमूव्ह करू शकतो, किंवा असे डोअर्स, विंडोज जे काही आहेत आपले, हे असे तिथे क्रिएट करू शकतो ह्या एका शेपवर. आणि ॲटोग्रिडचा मेन फायदा काय, ॲटोग्रिडचा इथे क्लिक केलं स्टँडर्ड प्रिमिटिव्हमध्ये, सपोज आपण इथे बॉक्स घेतोय आणि हे ॲटोग्रिडचं ऑप्शन ऑफ आहे आणि इथे मी प्रयत्न करतोय की बॉक्स टाकायचा, तर नाही बसणार, त्या ऑब्जेक्टवर तो बॉक्स नाही बसणार. कारण का, तो सेपरेट होणार. जर आपण ॲटोग्रिड या ऑप्शनना, हाच बॉक्स ॲटोग्रिड या ऑप्शनना इथे क्लिक करतोय तर तो एक्झॅक्ट त्या बॉक्सवर प्लेस होणार. इथे बघू शकता हा झाला नाही आहे, कारण का हा ऑटोग्रिड ऑफ होतं. जेव्हा ऑटोग्रिड ऑन केलं आपण, त्यानंतर मग त्यावर हे बॉक्सवर आपण एखादे ऑब्जेक्ट प्लेस करायचं आहे तर तो प्लेस करू शकतो आपण ह्या ठिकाणी. असं प्लेस वगैरे करू शकतो आणि त्याला मूव वगैरे किंवा बुलियन, प्रो बुलियन देऊ शकतो, म्हणजे त्या ऑब्जेक्टमधून आपण एक ऑब्जेक्ट कट करू शकतो. आता हे ऑब्जेक्ट कट कशासाठी येतात, आपल्याला वॉल्स वगैरे किंवा विंडो ओपनिंग करायचं आहे किंवा एखादी डिझाईन दाखवायचं आहे असं, किंवा हे पूर्ण ह्या ठिकाणी आता मी काय करतो, ह्याला हा एक बॉक्स आहे,
ओके, ह्यावर मी स्पेअर टाकतोय. इथे टॉफीमध्ये गेलं, इथे एक स्पेअर घेतला, कोन घेतला, त्यानंतर एक टीपॉट घेऊयात आपण, फ्रंट व्ह्यू. ओके, पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू इथे चेक करूयात. स्केप हा उलटा झालेला आहे, डिलीट. आपल्याला स्ट्रेट पाहिजे होता फ्रंट व्ह्यूमध्ये. फ्रंट व्ह्यू, टीपॉट, टॉप व्ह्यूमध्ये करावं लागेल. डिलीट टॉप व्ह्यू, टीपॉट घेतला, स्केप, पर्स्पेक्टिव्ह. आता ह्या टीपॉटचं मला इथे एक चित्रीकरण करायचं आहे, किंवा हा कोन पण डिलीट केला मी. इथे कोन घेतला नवीन, ऑटो ग्रिड. आता ह्याची कॉपी केलं मी, टॉप व्ह्यूमध्ये जाऊन ह्याच्या 4-5 कॉपी करून घेतो मी. इथे एक्स्ट्रा झालेलं आहे, डिलीट. परत हे सगळ्यांना कंट्रोल प्रेस करून मी सिलेक्ट करून घेतलं मी. परत ह्या 4 ऑब्जेक्ट मी कॉपी करून घेतोय, की तिकडे 2, 3 ह्याच्यामध्ये, 5 ह्याच्यात, 3 ह्याच्यामध्ये करायचंय. हा कोन इथे आहे सपोज. आता मी पर्स्पेक्टिव्हमध्ये बघतोय. आता हे एवढं मला कट करायचं, ह्या अशा डिझाईनमध्ये थोडंसं मला कट करायचं ह्या ऑब्जेक्टला. इथे मला चित्र दिसलं पाहिजे, किंवा हे सगळं आता कट झालं पाहिजे. तर मी ह्याला सिलेक्शन केलं, इथे गेलं कंपाऊंड ऑब्जेक्टमध्ये, प्रो बुलियन म्हणलं, स्टार्ट मूव्ह करायचं आपल्याला, स्टार्ट पिकिंग आणायचं. त्यानंतर हा पिक केला, तो तेवढा पोर्शनच राहिलेला आहे. मूव्ह म्हणजे बाकीचा गेलेला आहे. कंट्रोल झेड, कॉपी म्हणते सपोज, कॉपी म्हणलं मी, कंट्रोल झेड, कंट्रोल झेड. ठीक आहे, ह्या बॉक्सवर आपल्याला प्रो बुलियन टाकायचं आहे. प्रो बुलियन, मूव्ह, स्टार्ट पिकिंग ऑब्जेक्ट. तो असं का होतं माहिती आहे का? कारण का तो बॉक्स जे क्रिएट केलेला आहे आपण अगोदरच प्रो बुलियन केलेला होता. इथे जो प्रो बुलियन केलेला होता त्यामुळे तो ह्या ऑब्जेक्टमधून आपला टीपॉटमधून तो तिकडे रिमूव्ह होतोय, त्याच्यातून रिमूव्ह होतोय तो. तर तसं नाही पाहिजे आपल्याला. तर ठीक आहे, आपण हा बॉक्सला डिलीट करूयात. त्या ठिकाणी दुसरा बॉक्स टाकूयात. टॉप व्ह्यू, बॉक्स घेतला, मग दुसरा बॉक्स टाकायचा आहे. इथे दुसरा बॉक्स मी क्रिएट केला असा. पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, स्केप. बॉक्सची हाईट थोडीशी वाढवायची आपल्याला. इथे मॉडिफायमध्ये गेलं, इथे वाढवलं आपण हाईट. इथे बघू शकता, आता हा नवीन बॉक्स घेतलेला आपण. आता ह्याच्यावर आपल्याला प्रो बुलियन टाकायचं आहे. सिलेक्ट केलं, इथे प्लसच्या आयकॉनला क्लिक केलं, इथे जॉमेट्रीमध्ये क्लिक केलं, इथे स्टँडर्डच्या ठिकाणी आपल्याला काय कंपाऊंड ऑब्जेक्ट, त्यानंतर प्रो बुलियन,
आता मी स्टार्ट पिकिंग म्हणतोय आणि आता पिक करतोय. झालं काय? कंट्रोल झेड. हे हे तो ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टचा खाली असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करतो, तो छोटा करावा लागेल त्याला. मग आपण ह्याला पिक करूया आता सगळ्या ह्यांना. जर आपल्याला असं एक छोटंसं काहीतरी डिझाईन दाखवायचं आहे, आपल्या वॉलवर पण दाखवू शकतो किंवा कुठेही दाखवू शकतो एक छोटंसं असं डिझाईन. आता कंट्रोल झेड. ठीक आहे. आता मला ह्या कमांडमधून बाहेर यायचं आहे. सगळ्या कमांडमधून हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याला थोडा छोटा करायचा आहे आपल्याला. इथे घ्यायचं ह्याला इथे. ठीक आहे. मग त्यानंतर चेक करूया त्याचा प्रॉपर शेप वगैरे बरोबर आहे का. तर आता मला प्रोबलियन करायचं आहे ठिकाणी. स्टार्ट पिकिंग हे कंट्रोल झेड. ठीक आहे. त्या ऑब्जेक्टमधून हा ऑब्जेक्ट पिक होतोय, पण तो ह्याला बॉक्सला रिमूव्ह करतोय. इन्स्टन्स म्हणला तर तो तसंच राहणार आहे, बाकी सगळा ऑब्जेक्ट गायब होणार आहे. म्हणजे तुम्ही ते बघू शकता की आपण जे हे करतोय ऑब्जेक्टला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही होत कॉपी किंवा रेफरन्स किंवा ह्या ठिकाणी. कारण का जो मेन ऑब्जेक्ट आहे ह्याच्यावर मे बी प्रोबुलियन अप्लाय झाला असेल, त्यामुळं होत असेल, किंवा तो ऑब्जेक्ट त्या ठिकाणी हे नसेल, म्हणजे हे होत नसेल, म्हणजे ॲडजस्ट होत नसेल, त्यामुळे तिथे प्रॉब्लेम क्रिएट करतोय. बाकीचे ऑब्जेक्ट जर आपण करतोय तर ते प्रोबुलियन होणार आहेत. आता हा कोण आहे, मी थोडासा याला खाली घेतोय मी. परत ह्याला मला आता ह्याची कॉपी करायची आहे टॉप व्ह्यूमध्ये. परत मी इथं गेलं, शिफ्ट प्रेस केला, कंट्रोल प्रेस करून ह्याला सगळ्यांना पिक केलं. त्यानंतर हे सगळेच पिक करून घेतो मी. अजून मला थोडासा शेप मला चेंज पाहिजे, थोडंसं. हां ठीक आहे, थोडंसं अजून खाली घेतो मी किंवा वर होते. ठीक आहे, एवढ्या. आता मला ह्याच्यातून हे प्रोबुलियन करायचे आहेत हे सगळे ऑब्जेक्ट. आता ह्याला जर मी ग्रुप म्हणतोय, ग्रुप म्हणला, ओके केला. आता हे सगळ्यांना एकदाच मला हे करायचं, ह्याला पिक करून मला ह्याच्यातून कट करून टाकायचे. ह्याला पिक केलं मी, इथे मूव स्टार्ट पिक ऑप्शन, आणि ह्याला जर मी हे करतोय आता ग्रुप म्हणून सगळे मला एक एक सिंगल 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 क्लिक करावं लागतं ना. ग्रुप म्हणलं मी आणि ह्याला क्लिक केलं तर ते ऑब्जेक्ट त्यामधून प्रोबुलियन झाले, म्हणजे कट झाले ते ऑब्जेक्ट. असे तुम्ही यावर कोणतेही ऑब्जेक्ट घेतलात, कशीही ऑब्जेक्ट घ्या किंवा कोणतेही ऑब्जेक्ट घेतलात तरी ते प्रोबुलियन करेल. सपोज इथून मी आता हे सिलेक्शन करायचा प्रयत्न करतोय किंवा ह्याला क्लिक करायचा प्रयत्न करतोय, तर ते हे होणार, गायब होणार. तर आपल्याला इथे स्टार्ट पिकिंगमधून बाहेर यावं लागेल, त्यानंतर प्रोबुलियनमधून पण बाहेर यावं लागेल, इकडे बाहेर क्लिक करावं लागेल, तेव्हा आपण त्या कमांडमधून बाहेर येऊ. इथे 3ds Maxमध्ये कोणतीही कमांड घेतोय आपण, तर त्या कमांडमध्ये आपल्याला बाहेर आलं पाहिजे, तेव्हा आपण त्याचं क्रिएशन करू शकतो किंवा सिलेक्शन करू शकतो. जर आपण ह्या कमांडमध्ये आहोत आणि इथे सिलेक्शन करतोय तर तो मूव्ह होणार, मूव्ह होणार, मूव्ह होणार, मूव्ह होणार, असं होणार. तर आपण त्यासाठी काय करावं लागेल, कंट्रोल झेड. त्यानंतर आपल्याला ह्या कमांडमध्ये जर गेलेलं आहे, इथं स्टार्ट पिकिंग केलं, तर हे कमांडमधून हे हायलाईट जे आहे ते बाजूला घेतलं पाहिजे. इथे पण प्रोबुलियनच्या कमांडमधून बाहेर. मग आता पिक करतोय, आपण पिक करून त्याला मूव्ह वगैरे करू शकतो. नाहीतर आपण काय त्याला रिमूव्ह करतोय, म्हणजे हे ऑब्जेक्ट तिथून रिमूव्ह करतोय. सपोज मी हे सगळं ऑब्जेक्ट डिलीट केलं, इथे फ्रंट व्ह्यूमध्ये गेला मी, आपल्याला एक प्लेन घ्यायचं. स्टँडर्ड प्रिमिटिव्हमध्ये गेलं, प्लेन घेतला, हा प्लेन मी इथे प्लेस केलेला आहे.
पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघू शकता. थोडासा वर उचलून घेतो मी. फ्रंट व्ह्यू. आता ह्या प्लेनवर मला स्पियर, सपोज स्पियरच घेऊयात आपण. परत मी इथे क्लिक केलं, स्केप केला आणि इथे पर्स्पेक्टिव्ह मध्ये चेक करतोय. ऑटो ग्रीड ऑन असल्यामुळे काय झालं, तो त्या ह्याच्यावर प्लेस झाला, बरोबर पिक झालेला आहे. आता मी ह्याचं काय नंबर ऑफ कॉपी करून घेतो मी परत. तीन मध्ये. ओके. आणि मला परत त्याला सिलेक्शन, शिफ्ट प्रेस खाली आणलं, 1 2 3. ओके. हे असं केलं मी इथे आणि ह्या प्रत्येकाला मी सिलेक्शन केलेलं आहे. पर्स्पेक्टिव्ह बघतोय मी, हा प्रॉपर सिलेक्शन आहे माझं. पर्स्पेक्टिव्ह ओके असं दिसणार आहे. आता हे जे छोटे छोटे बॉल किंवा स्पेअर्स आहेत, हे आपल्याला ह्याच्यातून रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे हे जाळी 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 बनवायचं आहे आपल्याला. जर अजून हे बनवायचं ह्याला छोटं वगैरे, इथे आपण काय केलेलं आहे, कॉपी केलेलं आहे. फक्त कसं नॉर्मल कॉपी केलेलं आहे आणि त्याची रेडियस आपण इंडिव्हिज्युअली चेंज करतोय. पण नको आहे आपल्याला, कॉपी कशी पाहिजे इथे. आता यामध्ये कंट्रोल झेड करूयात, हे सगळे ऑब्जेक्ट डिलीट करूयात आपल्याला, म्हणजे रिमूव्ह करायचं. ठीक आहे, मी इथे गेलं डिलीट करून टाकतो याला. ह्याला पण सिलेक्शन केलं, आपल्याला ह्या पद्धतीमध्ये नाही पाहिजे, त्याला कॉपी जे पाहिजे आपल्याला, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. आता मला ह्याची जे कॉपी जे पाहिजे, आता इथे मी क्लिक केलं, इथे शिफ्टचं बटन प्रेस केलं आणि इकडे मी येतोय. मग आता इथे ऑप्शन आहेत ना, इथं कॉपीचा आहे, इन्स्टन्स आहे, रेफरन्स आहे. आपल्याला इन्स्टन्स करायचं आहे, कारण का एकामध्ये जर आपण चेंज करतोय तर सगळ्यामध्ये चेंजेस झालं पाहिजे. आपण कॉपी करतोय तर फक्त एकाला चेंज करतोय तर तोच चेंज होतो. इन्स्टन्समध्ये एकाला जर चेंज करतोय तर नंबर ऑफ स्पेअर चेंज होत असतात. तर इन्स्टन्स म्हणतोय आणि इकडे 2 3 वर मी क्लिक करतोय, बरोबर. सगळ्याला सिलेक्शन केलं मी. परत मला ह्याला थोडंसं चेंज करायचं, मला ह्याला छोटं करायचं. आता इथे बघू शकता की आता हे एकाला पिक केलं मी. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात सगळ्यात फरक चेंज व्हायचा आहे, छोटं करायचं आहे मला, तर इथे करू शकतो. इथे बघू शकता की एकामध्ये चेंजेस केल्यानंतर सगळ्याला चेंजेस होऊ शकतात. वाढवायचं आहे तर वाढवू शकतो आपण. सपोज इतकं ठेवायचं आहे, मी कंट्रोल झेड सगळ्यांना सिलेक्ट केलं. परत थोडंसं वर मूव्ह करायचं आहे, वर मूव्ह केलं आणि परत मला इकडे शिफ्ट करायचं आहे. एक शिफ्टचं बटन प्रेस केलं, थोडंसं इथे शिफ्ट करायचं आहे. ओके. आता मला ह्याचा ग्रुप बनवायचा आहे. ठीक आहे, ग्रुप नाही, ठीक आहे, मी नंतर ग्रुप बनवतोय. ह्याला डिलीट, ह्याला थोडंसं इकडं मूव्ह, मी सगळ्यांना सिलेक्ट केलं इथे. आता ह्या सगळ्यांचा एक ग्रुप बनवायचा आहे. ग्रुप, ओके. ग्रुप म्हणजे काय, त्या ग्रुपमध्ये नंबर ऑफ सर्कल किंवा नंबर ऑफ एलिमेंट एका ग्रुपमध्ये असणार. म्हणजे त्यांचा ग्रुप करतोय, 10 स्टुडंटचा ग्रुप केला आणि त्यांना एका बॅचमध्ये कन्वर्ट केलं, तशा प्रकारे आपण ग्रुप करतोय. ओके केलं. मग आता हे ग्रुपला आपण आता हे सिंगल सिलेक्शन, एक एक सिलेक्शन करत होतो ना, आपल्याला प्रॉब्लेम देत होता एक एक सिलेक्शन करण्यासाठी.
आपण आता काय एकालाच सिलेक्शन केलं तर मल्टिपल सिलेक्ट होईल ग्रुप केल्यामुळं. आणि आपण आता ह्याची कॉपी करूयात. सपोज इथे एक कॉपी इन्स्टन्सनंच कॉपी करायचं आपल्याला परत 4 5 6 मध्ये 8 मध्ये करतोय. ओके, इथे बघू शकता 8 मध्ये. हे डिलीट करायचं आहे मला, हे डिलीट करू शकतो. आता हे एवढे ऑब्जेक्ट आहेत इथे, हे प्रत्येकाचा ग्रुप झालेला आहे इथे. आता पर्स्पेक्टिव्ह, आता मला ह्याच्यातून हे ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचे आहेत. तर मी ह्याला क्लिक केलं, इथे क्लिक केला, स्टँडर्ड प्रोहिबिटेड जागी कंपाऊंड ऑब्जेक्ट, प्रो बुलियन, त्यानंतर स्टार्ट पिकिंग मूव्ह करायचं आहे. स्टार्ट पिकिंग, आता हे एक ऑब्जेक्ट मूव्ह झालं, हे मूव्ह झालं, मूव्ह. अशा पद्धतीमध्ये तो मूव्ह होतो. आता हे अर्धवट मूव्ह का झालेलं आहे इकडे? कारण का ओपनिंग का बरं मिळालं नाही आहे त्याला? कारण का हा प्लेन आहे. इकडे बघू शकता तर ते इकडे बबल्स वगैरे तुम्हाला उलटे हे दिसतील असे बाहेर आलेले, आणि इकडे काय दिसतील ओपन झालेले. सपोज यावर जर मी मटेरियल टाकतोय, एंटर, इथे गेलं, एक मटेरियल मला क्रिएट करायचं आहे. कोणतं तरी मटेरियल घेतलं मी, ओके केलं, आणि हे मटेरियल ह्याच्यावर टाकायचं आहे. असाइन, शो. ते आपल्याला रेंडरिंगमध्ये दिसणार. हे असं दिसत नाही, हे ब्लॅक होते आपल्याला इथे, तो रेंडरमध्ये दिसणार आपल्याला. तर असं करू शकता. त्याच ठिकाणी जर आपण आता या ठिकाणी जर आता कंट्रोल झेड करूयात, कंट्रोल झेड केला आपण. आता हे प्रॉपर शेपमध्ये आहे का बघूयात, इथे आहे. आता ह्या ठिकाणी मी हे काय टाकलेलं आहे, प्लेन टाकलेलं आहे. प्लेनला आपण डिलीट करूयात. ह्या ठिकाणी आपण बॉक्स टाकूयात, टॉप व्ह्यू, इथे गेला बॉक्स, स्केप. आता पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू हा इथे प्लेस झालेला आहे. खाली फ्रंट व्ह्यूला जाऊयात, ह्याची हाईट वगैरे वाढूयात. इथपर्यंत वाढवलं हाईट. परत पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, ठीक आहे, एवढा आहे. आपण ह्याची विड्थ कमी करूयात, लेंथ कमी करूयात. टॉप व्ह्यूमध्ये जाऊन तो सेंटरमध्ये घेऊया त्याला. आता पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू चेक करूयात. परत त्याला सिलेक्शन, फ्रंट व्ह्यू. आपण इथे व्ह्यू पण मी आता हे डायरेक्ट फ्रंट व्ह्यू, लेफ्ट व्ह्यू, पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू ऑटोमॅटिक कसं जातोय, तर हे शॉर्टकट कीज आहेत. लेफ्टला एल प्रेस करतो, पर्स्पेक्टिव्हला पी, फ्रंटला एफ, टॉपला टी. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे प्रेस करतो, त्यावेळेस हे फ्रंट, लेफ्ट, टॉप, आपल्याला जे काही करायचं, वायर फ्रेम किंवा शेडेड, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. फर्स्ट शिफ्ट प्रेस केलं, ह्याला पिक केलं, इथे नेलं, इन्स्टन्समध्ये एक 7 8 ह्याच्यामध्ये कॉपी केलं मी, 8 ह्याच्यामध्ये. ओके, जास्त झालेलं आहे, डिलीट. आता पर्स्पेक्टिव्हमध्ये बघतोय, बघू शकता इथे दोन्हीकडून दिसते. त्यानंतर मला याच्यावर प्रो बुलियन टाकायचं आहे. प्रो बुलियन, स्टार्ट पिकिंग. इथे बघा असं होल देऊ शकतो आपण.
तर बघू शकता इथे की आपण असे होल वगैरे देऊ शकतो. एखादा ऑब्जेक्ट आपल्याला एक जाळी तयार करायची आहे तर आपण एक जाळी वगैरे अशी तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्रोबुलियन ह्या कमांडने. दिसते इथे? ठीक आहे. तर आपण आता काय करूयात माहिती आहे का, आज प्रोबुलियन झालेलं आहे आपलं कंपाऊंड ऑब्जेक्ट इथे जर सिलेक्ट केलं प्रोबुलियन झालेलं आहे. आपण उद्या स्कॅटर्ड आणि मोरअप ह्या दोन गोष्टी आपण उद्या हे करूयात. म्हणजे स्लोली गेल्यानंतर आपल्याला हे सगळे जे ऑब्जेक्ट आहेत प्रॅक्टिस होईल आणि समजून येईल. जर आपण जास्त घेतोय रोज 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 तर ते जास्त होईल. त्यामुळं स्लोली गेलेलं चांगलं सगळ्यात. ठीक आहे.